नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मागेल त्याला सौर पंप योजनेमध्ये वेंडर सिलेक्शन ऑप्शन सुरू झालेले आहेत आणि यामध्ये आता तुम्हाला हवी असलेली सोलार कंपनी निवडू शकता. परंतु वेंडर सिलेक्शन करताना कोणती काळजी घ्यायची आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. एक वेळेस वेंडर सिलेक्शन केल्यानंतर पुन्हा तुम्ही वेंडर बदलू शकत नाहीत. त्यामुळं वेंडर सिलेक्शन करताना काळजीपूर्वक आणि विचार करूनच वेंडर सिलेक्शन करा. कारण यामध्ये तुम्हाला परत बदल करता येत नाही. वेंडर सिलेक्शन करताना कुठल्या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्हाला वेंडर सिलेक्शन ऑप्शन आल्यानंतर आता खूप साऱ्या कंपन्या तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील आणि तुम्हाला म्हणतील, की आमचा सोलार पंप निवडा, आमची कंपनी चांगली आहे. आणि काही कंपन्या तुम्हाला कॉल करतील ओ-टी-पीसाठी, की आम्ही तुम्हाला कंपनी निवडून देतो. त्यामध्ये तुम्हाला कुणालाही ओ-टी-पी द्यायचा नाही. स्वतः तुम्हाला वेंडर सिलेक्शन करायचं आहे. तुम्हाला मागेल त्याला सर्वकृषी पंप योजनेच्या वेबसाईटवर येऊन सूचीबद्ध पुरवठादाराची निवड यामध्ये तुमचा लाभार्थी क्रमांक टाकून अलोकेट वेंडर किंवा सर्च वेंडर या ऑप्शनवर क्लिक करूनच वेंडर निवडायचा आहे. कुणालाही तुम्हाला ओ-टी-पी देण्याची आवश्यकता नाही. कुठल्याही कंपनीचा जरी तुम्हाला फोन आला तरी फक्त त्यांची माहिती ऐकून घ्या. त्यांची सर्व्हिस कशी आहे, त्यांचे सर्व्हिस सेंटर कुठे आहे, त्यांनी कुठे पंप इन्स्टॉलेशन केलेले आहेत, ही माहिती ऐकून हा सर्व विचार करून तुम्ही स्वतः वेंडर निवडू शकता. वेंडर सिलेक्शन करताना सर्वात मोठा दुसरा जो प्रश्न असतो तो म्हणजे कोणती कंपनी निवडावी. आता यामध्ये सर्व कंपन्या नवीन आहेत, त्यामुळं आत्ताच सांगता येणार नाही की कुठल्या कंपनीची सर्व्हिस कशी आहे. वेंडर सिलेक्शन करताना तुम्हाला एक काम करायचं आहे. ज्या या कंपन्या आहेत त्यांचा रिव्ह्यू तुम्हाला यूट्यूबवर किंवा गुगलवर यांच्या वेबसाईटवर जाऊन चेक करायचं आहे. यांचं मटेरियल कसं आहे, यांनी कुठं पंप इन्स्टॉलेशन केलेले आहेत का, जर पंप इन्स्टॉलेशन केलेले असतील कोणत्या गावामध्ये केलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यासोबत कॉन्टॅक्ट करून तुम्हाला त्या पंपाची पूर्ण माहिती घ्यायची आहे. त्यांची सर्व्हिस कशी आहे आणि यामध्ये तुम्हाला पंपाचं मटेरियल ते देणार आहेत, म्हणजे ते पोहोच करणार आहेत की नाहीत. कारण कंपनीचं जास्त सिलेक्शन झाल्यानंतर ती कंपनी तुम्हाला वेळेवर मटेरियल प्रोव्हाईड करत नाही किंवा शेतकऱ्याला स्वतः जाऊन तिथं मटेरियल घेऊन यावं लागते. त्यांच्या गोडाऊनला जाऊन मटेरियल घेऊन यावं लागते. त्यामुळे यामध्ये शेतकऱ्यांचा पैसा आणि वेळ दोन्ही वाया जातो. तसेच यामध्ये तुम्हाला सोलार कंपनीनेच मटेरियल पोच करायचे आहे, खड्डा खणून द्यायचा आहे, सिमेंट, वाळू, रेती द्यायची आहे आणि इन्स्टॉलेशन करायचे आहे. यामध्ये खूप साऱ्या कंपन्या सुरुवातीला तुम्हाला हे सर्व आम्ही पोच करू सांगतात आणि सिलेक्शन जास्त झाल्यानंतर टाळाटाळ करतात. आता काही लोकांचे मेडामधील किंवा महावितरणमधीलच अर्ज आहेत, ज्यांनी 5 ते 6 महिने झाले, काही लोकांचे 8 महिने झाले असतील, परंतु त्यांना अद्यापही पंप इन्स्टॉल झालेले नाहीत. या सर्वांचा विचार करून काळजीपूर्वक यामधील कंपनी तुम्ही निवडू शकता. तिसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आम्हाला वेंडर सिलेक्शन ऑप्शन दाखवत नाही. लवकरच आता तुम्हाला हे वेंडर सिलेक्शन ऑप्शन दाखवेल. जशी तुमच्या अर्जाची छाननी होईल तशी तुम्हाला वेंडर सिलेक्शन ऑप्शन येऊ लागतील. वेंडर निवडताना कंपनीबद्दल पूर्ण माहिती घ्या. त्यांचे कस्टमर केअरचे कॉन्टॅक्ट नंबर मिळतात का पहा. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून पहा. त्यांचे कोणी डीलर असतील तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून पहा. कारण एकदा पंप निवडल्यानंतर जर तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर नाही भेटला तर तुमचं मटेरियल नाही मिळालं तर तुम्ही कोणाशी कॉन्टॅक्ट करणार. त्यामुळं कंपनी निवडण्या अगोदरच या सर्व बाबींची काळजी घ्या. या कंपनीबद्दलचे फीडबॅक तसेच रिव्ह्यू तुम्ही यूट्यूब तसेच त्यांच्या वेबसाईटवर जाऊन चेक करा, की यांचं मटेरियल कसं आहे, यांची सर्व्हिस कशी आहे, यांनी जे पंप इन्स्टॉलेशन केलेले आहेत त्याबद्दलचा फीडबॅक कसा आहे. हे सर्व बाबी लक्षात घेऊनच वेंडर सिलेक्शन करा. वेंडर सिलेक्शन केल्यानंतर यामध्ये कुठलाही बदल करता येत नाही. त्यामुळं विचारपूर्वक वेंडर सिलेक्शन करा. आता यामध्ये कोणती कंपनी सर्वात जास्त चांगली असे आत्ताच सांगता येणार नाही. आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात, की या ज्या कंपन्या आहेत त्यांचे कस्टमर केअर नंबर आपल्याला मिळतात का, ते आपण पाहूयात. असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.